नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, केले नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण पाहतोय कार्तिक पौर्णिमेपासून धर्माबाद शहरातील विठ्ठलेश्वर मंदिरामध्ये दररोज नित्य नियमाने पहाटेपासून काकडा आरतीला सुरुवात झालेली आहे। या काकडा आरतीमध्ये असंख्य भाविक, सर्व महिला बहिणी, पुरुष, युवा या सर्वांनी या काकडा आरतीमध्ये विठ्ठल नामाच्या भजनात, अभंगात, काकडीमध्ये तल्लीन होऊन सर्व भाविक दररोज या नित्य नियमाने या मंदिरामध्ये एकत्र जमत आहेत आणि आपला देव, देश, धर्म, संस्कृती जपून ठेवण्यासाठी संपूर्ण आपल्या ज्या वारकरी संप्रदायामार्फत, विठ्ठल मंदिरामार्फत सर्व कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले। त्याचप्रमाणे आज दीपावली निमित्त सर्व गोरगरिबांना अल्प आहाराचे या मंदिराच्या वतीने करण्यात आले। त्या संबंधित संपूर्ण वारकरी भाविक भक्त आपल्या समोर त्यांच्याकडून जाणून घेऊया। आजचा हा कार्यक्रम आपल्या या मंदिरामार्फत आयोजित करण्यात आलेला आहे। कार्तिक स्नान निमित्त मागील अनेक वर्षापासून श्री विठ्ठलेश्वर मंदिर धर्माबाद येथे चालू असलेला काकडा आरती सोहळा, इवलेसे रोप लावेले द्वारे त्याचा वेलो गेला गगनापरी या उक्तीप्रमाणे, संत वचनाप्रमाणे दिवसेदिवस या काकडा आरती सोहळ्यासाठी म्हणून असंख्य अशा प्रकारचे भाविक या ठिकाणी आवर्जून येत असतात। या काकडा आरती निमित्त अनेक उपक्रम आपण या ठिकाणी राबवित असतो, ज्यामध्ये काकडा आरतीचे जे पहिलं उपक्रम आहे तो म्हणजे वसुबारस। श्री सिद्धेश्वर गोवत्स गोशाळा धर्माबाद येथून या ठिकाणी सवत्स गाय आणि वासराची पूजा या ठिकाणी सर्व महिला भगिनी हजारोंच्या संख्येने करत असतात। आणि त्यानंतर आता दीपावलीचा सण, आणि या दिवाळीच्या सणामध्ये आनंदाची दिवाळी ही वंचित, गोरगरीब, स्वच्छता कर्मचारी यांच्यासोबत साजरी करावी असं सगळ्या काकडा आरतीच्या लोकांचा मानस होता। आणि त्यामुळे सर्व महिला भगिनी, पुरुष मंडळींनी आपल्या घरी तयार केलेले साहित्य या ठिकाणी गोरगरिबांना, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी, वंचित लोकांना वाटण्यासाठी म्हणून, त्यांना देण्यासाठी, त्यांच्या मुलांना देण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आज संकलन केलेलं आहे। आणि आज लगेच सर्व घिसडी समाज, स्वच्छता कर्मचारी यांना आणि जे काही आवश्यक घटक आहेत त्यांना हा जो खाऊ आहे वाटप करण्यात येईल। त्याच प्रकारे श्री विठ्ठलेश्वर मंदिर धर्माबाद येथील अनेक उपक्रम आहेत, अनेक सोहळे साजरे होतात, ज्यामध्ये मुख्यत्वे कार्तिकी दिंडी सोहळा आणि आषाढी दिंडी सोहळा। आता 15 दिवसानंतर कार्तिकी दिंडी सोहळा होईल। त्यामध्ये गावामध्ये पूर्ण भगवंताची त्या ठिकाणी शोभायात्रा निघते, भगवान नामाचा गजर करत सर्व वारकरी त्या ठिकाणी आनंदामध्ये तल्लीन होतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसाद सुद्धा होतो। आणि त्याच प्रकारे आवळा नवमीच्या दिवशी आवळा पूजन आणि महाप्रसाद सुद्धा या ठिकाणी होतो। आणि विशेष म्हणजे गोधन हे जे आहे, महाराष्ट्र सरकारने जे गायीला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे आणि आमच्या सर्व गोवत्सांची मागणी आहे की गोमातेस राष्ट्रमातेचा सुद्धा दर्जा मिळावा। यामुळे आम्ही या ठिकाणी या वेद न्यूजच्या माध्यमाने आम्ही या ठिकाणी साकडं घालत आहोत की माननीय पंतप्रधान यांनी लक्ष घालून गोमातेस राष्ट्रमाता हा दर्जा देण्यात यावा। आणि त्यानिमित्तानं गोपाष्टमीचा खूप मोठा सोहळा दिवाळी झाल्यानंतर 8व्या दिवशी सर्व गायींची मिरवणूक गावामधून होत असते, तो सुद्धा उपक्रम या ठिकाणी वारकरी संप्रदायाशी संलग्न आहे। आणि त्याच प्रकारे मोठा जो दीपोत्सव आहे तो दीपोत्सव सुद्धा या ठिकाणी होतो। आणि रात्री 12 वाजता हरिहर पूजन, महिला मंडळ या ठिकाणी आवळीच्या झाडाखाली पूजा करून भगवंत महादेव आणि भगवंत विष्णू यांची पूजा करत असतात। असे अनेक सोहळे वारकरी संप्रदाय श्री विठ्ठलेश्वर मंदिर काकडा आरती समूह यांच्यातर्फे फार मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो। वारकरी संप्रदायातर्फे सर्व भावी भक्तांना, सर्व भारतीय नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आणि आमच्या उपक्रमाची दखल वेद न्यूज श्री मठपती महाराजांनी घेतली, त्याबद्दल वारकरी संप्रदायातर्फे त्यांचा तुझा खूप खूप आभार। रामकृष्ण हरी। वरदे हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत गुरु तुकाराम महाराज की जय, ज्ञान सरस्वती माता की जय, की जय, जसे तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी
आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.